सध्या बाजारामध्ये कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले असून कांद्याला केवळ 1 रुपया ते 50 पैसे इतकाच भाव लागतोय। यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या बीड तालुक्यात आहे आणि सध्या ज्या शेतामध्ये मी उभा आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने हा शेतात कांदा जो आहे तो काटून विक्रीसाठी ठेवलेला आहे। आता हा कांदा भरून बाजारामध्ये न्यायचा आहे, मात्र ज्या पट्टीमध्ये या ठिकाणी खर्च करून अशा प्रकारे कांदा पिकवला तो कांदा बाजारामध्ये घेऊन जाण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या मनामध्ये धाकधूक आहे, कारण केवळ 1 रुपयाला जर कांदा विकला गेला तर मोठं नुकसान होत असल्याचं शेतकऱ्यांचं मत आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्या हातामध्ये या ठिकाणी कांदा विक्री यापूर्वी केलेल्या पट्ट्या आहेत, काही कांदा शेतामध्ये जो आता विकायचा आहे। कधीचा ही पट्टी आहे, किती तुम्ही कांदा विकला होता, नेमकं त्यावेळेला काय झालं? 6 तारखेची पट्टी आहे आणि 6 तारखेला कांदा विकला त्यावेळी 6 रुपये 5 रुपये आणि 2.5 रुपये भाव लागला आणि त्या अर्धा एकर मधला कांदा फक्त 51 गुणी निघाला। इग्न जास्त असल्याच्या कारणाने आणि अवकाळी पाऊस ह्याच्यामध्ये इग्न जास्त पडला आणि कांदा बराचसा वाया गेला। आणि आज पण पावसाची काही शक्यता सांगतात, कधी पण पाऊस येतोय आणि जर पाणी घुसलं तर ते कांदा खराब होतोय। त्यासाठी आम्ही काहीतरी करून पाठवाय पाहतो, तर आज तर कांद्याला रुपया भाव चालू आहे आणि शेतकऱ्याचा एकरी कमीत कमी 70 ते 80 रुपये हजार खर्च व्हायला लागलेला आहे। कसं व्हायला लागले, लावणीला 14,000 रुपये एकर घेतं लेबर, आता काढीला 14,000। तुम्ही अर्धा एकर जो कांदा ह्याच्या अगोदर पाठवला तिथं किती नुकसान झालं, किती पट्टी आली होती? पट्टी आली 8,000 रुपये आणि खर्च झाला होता कमीत कमी 40,000 रुपये। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमचा जो खर्च आहे तो सुद्धा निघत नाही? खर्च कधीच निघत नाहीये आणि शेतकरी जास्त मेटेकोटीला आलेला आहे। ह्याच्यामुळे शासनाने काहीतरी त्याची दखल घ्यायला पाहिजे, पण शासन काही दखल घेता ही नाही। तुमचा किती कांदा आहे, नेमकी काय परिस्थिती? ह्याच्या अगोदर तुम्ही कांदा विकला होता का आणि आता काय परिस्थिती? आता ह्याच्या आधी माझा 4 एकर कांदा होता, आतापर्यंत मी अर्धा पाठवलाय। आतापर्यंत मला जवळजवळ 200 ते 300 गोण्या कांदा पाठवलाय मी, पण त्याच्यामध्ये मला इतकं नुकसान झालंय की मार्केटला कांदा न्यायची इच्छाच नाही। पण ह्या पावसामुळं असं ठेवून तरी काय करायचं, रानात सडण्यापेक्षा ते डोळ्यात घालायचे म्हणून ते न्यायचंय। आज माझा सध्या मार्केटमध्ये कांदा 1 रुपया किलो प्रति किलो ने विकलाय आज सध्या, आणि आता इथून भरायला चालू आहे, हे ढीग भरायला चालू आहे। आता माझा जवळजवळ 25 टन आतापर्यंत माल घातलाय, आता 25 टन माल माझा शिल्लक आहे। पण माझा एकर मध्ये जवळजवळ 85 ते 90 हजार रुपये खर्च झालाय आणि एकरचे पैसे 27,000 रुपये झाले। मग याच्या माग सरकारनं आम्हाला काहीतरी सवलत द्यावी, अनुदान द्यावं अशी आमची इच्छा आहे। परंतु सरकारनं आजपर्यंत आमच्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष न दिल्यामुळे आमच्यावर ही वेळ आलेली आहे। ह्याच्या अगोदर अवकाळी पाऊस झाला त्यावेळेला सुद्धा काही कांदा खराब झाल्याची माहिती आहे। आता परत काल परवा परत आणखी सुरू आहे, अवकाळी पाऊस पडतो अचानक, मग ह्याच्यामध्ये किती नुकसान झालं होतं? ह्या कालच्या पावसामध्ये तर फार मोठं नुकसान झालं आमचं। कांदा भरायला चालू होता, सगळं उघडलेलं होतं आणि एकाएकी पाऊस आल्यामुळे पूर्ण कांदा भिजला आहे। त्याच्यामुळेच कांद्याला 1 रुपया किलो भाव लागला काल आजच्या माझ्या। असं झालं, सडून चालला शेतामध्ये सगळा माल सडायला लागला सध्या। आता पावसात कधी पण पाऊस येतोय, काय करायचं? अवकाळी पावसात इतकं शेतकऱ्याचं नुकसान आहे, मोठं फार मोठं नुकसान आहे। तुमचा किती कांदा होता, नेमकी काय परिस्थिती आता? माझा 1 एकर कांदा होता। कांद्याला खर्च लय झाला, कारण आता बाया लावल्या होत्या 15 आणि त्या बायाला पैसे द्यायला सुद्धा पैसे नाहीत। खात आणलं होतं उधार त्याच्याकडून, खातावाल्याला पैसे द्यायला पैसे नाहीत। खातावाला आता रोडला येऊन देणार नाही, त्याला पैसे द्यायचे कसे, कुठून द्यायचे? कांदा तर रानात फेकून द्यायची पाळी आली, कांद्याला भावच नाही। आणि काय मागणी आहे सरकारकडे आता? सरकारने आम्हाला काहीतरी धोरण करून द्यावा, नाही तर आम्हाला एक तर मरणाचीच पाळी आली, एक तर एकदम फाशी घ्यायची वेळ आली। पैसेच नाहीत, कुठले पैसे येणार आहेत? कांद्याचे खातावाल्याला पैसे द्यायचे, बायाला पैसे द्यायचे, रोजगाराला पैसे द्यायचे, पाणी घ्यायला पाणी नव्हतं, पाणी दिलेलं दुसऱ्याकडून घेऊन। नक्कीच अतिशय बिकट अशी परिस्थिती या शेतकऱ्यांवरती येऊन ठेपलेली आहे। जर बाजारामध्ये 1 रुपये किलो एवढ्या भावाने जर कांदा विकला जात असेल, कवडीमोल भाव जर मिळत असेल, तर शेतकऱ्यांवरती हे मोठं संकट ओढावलेलं आहे। यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालं होतं आणि आता बाजारामध्ये कवडीमोल भाव मिळत असल्याने सर्वच बाजूने शेतकरी हा अडचणीत येत असल्याचं पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांकडून आता सरकारने काहीतरी मदत करावी अशा प्रकारची हाक दिली जाते। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।